प्रिपरेशन ऑफ कॉस्ट शीट या टॉपिक मधला तिसरा प्रॉब्लेम आपण घेतोय. कॉस्ट अँड वर्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट सेमिस्टर 3rd मधला प्रॉब्लेम आधी मी एक्सप्लेन करते. त्याचबरोबर आपण मार्किंग करून घेऊयात की कुठला खर्च कोणत्या हेडच्या अंडर येणार आहे ते, आणि त्यानंतर आपण सोल्युशनला सुरुवात करू. ह्या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय आहे तर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असेल तर प्रॉब्लेम सोडवणं आणखी सोपं होतं. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला सर्वांना माहिती की ट्रेडिंग अकाउंटला आपण कोणते आयटम घेतो तर जे मॅन्युफॅक्चरिंगशी किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड आयटम असतात ते सर्व ट्रेडिंगला येतात. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला जे खर्च असतील डेबिट साईडला तर ते सर्व खर्च हे एकतर प्राइम कॉस्टशी रिलेटेड असतील किंवा फॅक्टरी ओव्हरहेडशी रिलेटेड असतील. कारण की मॅन्युफॅक्चरिंगची जी प्रोसेस असते किंवा प्रोडक्शनची जी प्रोसेस असते त्यासाठी जो खर्च होतो तो सर्व आपण ट्रेडिंग अकाउंटला दाखवत असतो. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते खर्च येतात तर बिझनेस चालवण्यासाठी जे खर्च असतात ते सर्व खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येत असतात. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जे खर्च असतील ते सर्व खर्च एकतर ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येतील किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर येतील. म्हणजे ऑलरेडी दोन क्लासिफिकेशन आपल्याला ट्रेडिंग अकाउंट वरून आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून मिळतात. म्हणजे प्रॉब्लेम सोडवणं आणखी सोपं जातं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला जे इन्कम्स असतात कॉस्ट शीट मध्ये कोणत्याही प्रकारचे इन्कम इन्क्लूड केले जात नाही, म्हणून ते जे इन्कम्स आहेत ते कुठेही पोस्टिंग करायचे नाही. ते सर्व नॉन कॉस्ट आयटम आहेत. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जे आयटम आहेत तर त्यामध्ये जे सेल्स आहेत ते आपण शेवटी घेणार आहोत. सेल्स रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल हे मटेरियल कन्झ्युम काढतानाच येणार आहे. म्हणजे जर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे जे आयटम आहेत एक्सपेन्सेस ते सर्व प्राइम कॉस्ट आणि फॅक्टरी कॉस्ट काढतानाच आपण वापरणार आहोत. आणि जे प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड आहेत ते प्रॉफिट अँड लॉसचे जे आयटम आहेत ते ऑफिस एक्सपेन्सेस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस यासाठी आपण वापरणार आहोत. आणि त्यात काही नॉन कॉस्ट आयटम दिलेले असतील ते आपण त्याप्रमाणे पोस्टिंग करूया. ह्या प्रॉब्लेम मध्ये मटेरियल जे आहे ते डायरेक्ट न देता ओपनिंग स्टॉक आलेला आहे. मग ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियलचं ओपनिंग स्टॉक परचेसेस वगैरे येतात त्यावेळेला आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट करायचं असतं. आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. ओपनिंग स्टॉक घेतो आपण, त्यामध्ये रॉ मटेरियलचे परचेसेस ऍड करतो आपण, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस असतील उदाहरणार्थ कॅरेज, फ्रेट, कस्टम ड्युटी वगैरे तर ते आपण ऍड करतो. त्यातून रिटर्न्स असतील परचेस रिटर्न तर ते लेस करायचे, रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक लेस करायचा आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा. त्यानुसार आता आपण सगळे जे आयटम आहेत त्याला मार्किंग करून घेऊया. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्राइम कॉस्टला आपण वापरणार आहोत म्हणून पी ची मार्किंग करा. त्यानंतर परचेसेस ऑफ रॉ मटेरियल हे पण आपण प्राइम कॉस्ट काढतानाच वापरणार आहोत म्हणून पी ची मार्किंग करा. जर तुम्हाला डायरेक्ट प्राइम कॉस्टची मार्किंग समजत नसेल तर तुम्ही इथे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम साठी सीएम वापरला तरी चालेल. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड पण आपण प्राइम कॉस्ट काढताना वापरणार आहोत. परचेस रिटर्न आहेत ते लेस करायचे, ते पण पी ची मार्किंग करा. डायरेक्ट वेजेस DW, डायरेक्ट वेजेस साठी कॅरेज आपण एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणून दाखवतो कारण की हे ट्रेडिंग अकाउंटची कॅरेज आहे म्हणजे कॅरेज इनवर्ड आहेत. त्यानंतर रॉयल्टी डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रोडक्शन पूर्वीचा खर्च आहे. गॅस अँड वॉटर फॅक्टरीशी रिलेटेड खर्च आहे म्हणून F ची मार्किंग करा. कस्टम चार्जेस जो आहे तो आपल्याला एक्सपेन्सेस ऑन परचेसेस मध्ये घ्यावा लागणार आहे त्यामुळे त्याला EP ची मार्किंग करा. EP ची मार्किंग करा, एक्सपेन्सेस ऑन परचेसेस. EP ची मार्किंग करा. डायरेक्ट वेजेसला वेजेस पेएबलला
DW ची मार्किंग करा. DW ची मार्किंग करा. वेजेस पेएबल पर्यंत आलोय आपण. वेजेस पेएबलला DW डायरेक्ट वेजेसची मार्किंग करा. चार्जेबल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग. चार्जेबल एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, ते आउटस्टँडिंग आहे म्हणून DE ची मार्किंग करा. त्यानंतर हिटिंग अँड लाइटिंग फॅक्टरीसाठी लागते त्यामुळे F ची मार्किंग करा. ग्रॉस प्रॉफिट आपण कुठेही पोस्टिंग करणार नाही आहोत म्हणून त्याला कुठलीही मार्किंग करू नका. ही ट्रेडिंग अकाउंटची टोटल आहे, तिलाही कुठलीही मार्किंग करू नका, तिचं कुठेही पोस्टिंग करायचं नाही. सेल्स आपण सगळ्यात शेवटी घेणार आहोत म्हणून त्याला कुठलीही मार्किंग केलेली नाही. आणि जो क्लोजिंग स्टॉक आहे तो आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल हे आपण दोन आयटम प्राइम कॉस्टला घेणार आहोत कॅल्क्युलेशनला म्हणून P ची मार्किंग केली, किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम साठी तुम्ही CM ची मार्किंग केली तरी चालेल. ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या मार्किंग झाल्या. आता प्रॉफिट अँड लॉसचे जे आयटम आहेत त्याच्या मार्किंग घ्या. कॅरेज सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन साठी S ची मार्किंग करा. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा नॉन कॉस्ट आयटम आहे, कॉस्ट शीटशी त्याचा संबंध नाही कारण की हा कंपनीच्या रजिस्ट्रेशनचा खर्च असतो त्यामुळे तो घ्यायचा नाही, त्याला फुली मारा. अंडर रायटिंग कमिशन भाग विमे करायला दिली जाणारी दलाली आहे शेअर्सच्या विक्रीसाठी, ती पण कॉस्ट शीट मध्ये येत नाही म्हणून त्याला पण फुली मारा. कमिशन ऑन सेल्स सेल्सशी रिलेटेड आहे म्हणून S ची मार्किंग करा. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे. सेल्स डेपो एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड आहे म्हणून S ची मार्किंग करा. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स आपले शेअर्स विकले जावे म्हणून शेअर्सवर सूट दिली जाते, हे देखील नॉन कॉस्ट आयटम आहे. कंपनीच्या उभारणीच्या वेळेचा हा खर्च आहे किंवा तोटा आहे म्हणून तो नॉन कॉस्ट आयटम आहे, त्याला फुली मारा. सॅलरी ऑफिसशी रिलेटेड आहे, O ची मार्किंग करा. O ची मार्किंग करा. त्यानंतर बॅड डेट प्रोव्हिजन कॉस्ट शीट मध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रोव्हिजन्स किंवा जे रिझर्व असतात ते घेतले जात नाही. म्हणजे RDD ही प्रोव्हिजन आहे, बॅड डेट प्रोव्हिजन म्हणजे RDD. तर कुठल्याही प्रकारची प्रोव्हिजन फॉर टॅक्स असेल किंवा कुठलीही प्रोव्हिजन असेल तरतूद ती भविष्यासाठीची असते त्यामुळे ती कॉस्ट शीट मध्ये येत नाही म्हणून फुली मारा. प्रॉपर्टी टॅक्स ऑन ऑफिस बिल्डिंग ऑफिस बिल्डिंग वरचा टॅक्स आहे म्हणून ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, O ची मार्किंग करा. इन्कम टॅक्स वैयक्तिक आहे, इन्कम टॅक्स पर्सनल त्या प्रोप्रायटरचा किंवा एखाद्या व्यक्तीचा, तो बिझनेसचा खर्च नाही म्हणून स्टार करा किंवा फुली मारा, तो आपण घेणार नाही आहोत कॉस्ट शीट मध्ये. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर ऑफिस फर्निचर म्हटलेलं आहे त्यामुळे ऑफिसशी रिलेटेड खर्च आहे, O ची मार्किंग करा. आणि डोनेशन म्हणजे देणगी हा नॉन कॉस्ट आयटम आहे त्यामुळे स्टार करा किंवा फुली मारा. नेट प्रॉफिट कुठेही पोस्टिंग करायचा नाही. आणि क्रेडिट साईडचे हे जे आहेत हे सर्व इन्कम्स आहेत, डिस्काउंट रिसिव्ह, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, कमिशन हे सर्व नॉन कॉस्ट आयटम आहे, ते आपण कॉस्ट शीट मध्ये घेणार नाही. आपण अगोदर पूर्ण प्रॉब्लेमची मार्किंग करून घेतलेली आहे आणि कॉस्ट शीट तयार केल्यानंतर आणखी एक कॅल्क्युलेशन सांगितले आपल्याला, अल्सो कॅल्क्युलेट पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन सेल इन द बुक्स ऑफ साराभाई केमिकल्स. कॉस्ट शीट तयार करायचं आहे आणि प्रॉफिटची पर्सेंटेज पण काढायची आहेत सेल्सवर, म्हणजे एक आपल्याला वर्किंग नोट पण तयार करावी लागेल. पुन्हा एकदा मागची मार्किंग पाहून घ्या. या पद्धतीने आपण अगोदर सर्व मार्किंग केलेत, आता प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करू. कॉस्ट शीट आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ साराभाई केमिकल्स, स्टेटमेंट ऑफ कॉस्ट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. इनर आउटर कॉलम करा, पर्टिक्युलर आणि इनर आउटर कॉलम. आता कॉस्ट शीट तयार करताना आपल्याला अगोदर कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करायचं आहे, कारण की प्रॉब्लेम मध्ये रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. मग कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलाचा वापर करून आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम काढणार आहोत. त्यासाठी आधी ओपनिंग स्टॉक घ्यायचा, त्यामध्ये परचेसेस रॉ मटेरियलचे ऍड करायचे,
त्यामध्ये एक्सपेन्सेस ऑन परचेसेस ऍड करायचे. ह्या प्रॉब्लेममध्ये 2 आहेत, कॅरेज इनवर्ड आहे आणि दुसरा कस्टम चार्जेस आहेत. त्यानंतर त्यांची बेरीज करायची आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस करायचा, परचेस रिटर्न लेस करायचे आणि सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा. त्यानुसार आपण पोस्टिंग करू. आधी रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घ्या इनर कॉलमला 18,000 रुपये प्रॉब्लेम मध्ये दिल्याप्रमाणे. प्रॉब्लेम मध्ये बघा रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक 18,000 आहे. परचेसेस ऑफ रॉ मटेरियल 2,52,000 जी इनरची अमाऊंट आहे इनर कॉलमची ती घ्यायची, कारण की रिटर्न आपण नंतर लेस करणार आहोत. म्हणून 2,50,000 न घेता 2,52,000 घ्यायची, जी इनरची अमाऊंट आहे ती घ्यायची. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,52,000. ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस 2 दिलेले आहेत, एक आहे कॅरेज आणि दुसरा आहे कस्टम चार्जेस. दोन्हींची बेरीज आपण पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये करू आणि त्यानंतर इनर कॉलमला घेऊ. 33,000 रुपये. 18,000, 2,52,000 परचेसेस आणि एक्सपेन्सेस ऑन परचेसेस 33,000 यांची आधी बेरीज करून घ्या, ती येते 3,03,000. त्यानंतर त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करायचा आहे, सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल लेस करायचं आहे आणि परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड लेस करायचे आहेत. प्रॉब्लेम मध्ये पहा क्रेडिट साइडला दिलेले आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या. क्लोजिंग स्टॉक 10,000 रुपये आहे, सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल 1,000 रुपये आहे आणि रिटर्न आउटवर्ड डेबिटला पण मायनस केलेले आहेत 2,000 रुपये. हे 3 आयटम आपण आता लेस करू. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 10,000, लेस सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल 1,000 आणि लेस रिटर्न आउटवर्ड 2,000. वजाबाकी करून जे उत्तर येईल ते असणार आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केलं. त्यासाठी रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक घेतला, त्यानंतर त्यामध्ये परचेसेस ऍड केले रॉ मटेरियलचे, त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस, कॅरेज आणि कस्टम चार्जेस ऍड केले. त्यातून क्लोजिंग स्टॉक रॉ मटेरियलचा लेस केला, स्क्रॅप ऑफ सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल लेस केलं आणि रिटर्न आउटवर्ड लेस केले. कॅल्क्युलेशन करून जे फायनल आन्सर आलं आपलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमचं ते आलं 2,90,000. 2,90,000 इनरला पण लिहा आणि आउटर कॉलमला पण लिहा. आता यामध्ये ऍड करायचे आहेत डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. त्यासाठी आपण मार्किंग केलेली आहे. डायरेक्ट वेजेस बघा, डायरेक्ट वेजेस नावाने आलेत 1,02,000 आणि वेजेस पेएबल आहेत 8,000. डायरेक्ट एक्सपेन्सेस 2 आहेत, एक रॉयल्टी आहे 7,200 रुपये आणि दुसरे आहेत चार्जेबल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग 2,800 रुपये. यांची आता आपण पोस्टिंग करूया. ऍड डायरेक्ट वेजेस हेडिंग द्या, त्याच्या अंडर डायरेक्ट वेजेस पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या 1,02,000 आणि वेजेस पेएबल 8,000. दोन्हींची बेरीज करा, इनर कॉलमला घ्या 1,10,000. ऍड डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आहे रॉयल्टी, पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या 7,200 रुपये आणि चार्जेबल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग 2,800 रुपये पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये. दोन्हींची बेरीज करून इनर कॉलमला 10,000 रुपये. आधी आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम कॅल्क्युलेट केलं, त्यानंतर त्यामध्ये डायरेक्ट वेजेस ऍड केले, डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केले. आता तिन्हींची बेरीज करा, जी येईल ती असणार आहे प्राइम कॉस्ट. तिन्हींची बेरीज करा 2,90,000, 1,10,000 आणि 10,000 यांची बेरीज म्हणजे प्राइम कॉस्ट आलेली आहे 4,10,000. इनर कॉलमला पण लिहा आणि आउटर कॉलमला पण लिहा. प्राइम कॉस्ट काढल्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स त्यामध्ये ऍड करून वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणून फॅक्टरीशी रिलेटेड जे आयटम आहेत ज्याला आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणून F ची मार्किंग केलेली आहे, ती मार्किंग पहा.
एफ ची मार्किंग फक्त ट्रेडिंगलाच शोधायची, कारण की ट्रेडिंगचेच फक्त पोस्टिंग फॅक्टरीला असणार आहे. गॅस अँड वॉटर आहे आणि हिटिंग अँड लाइटिंग आहे. ग्रॉस प्रॉफिट नाही पोस्टिंग करायचं, दोनच आयटम पोस्टिंग करा, गॅस अँड वॉटर आणि हिटिंग अँड लाइटिंग. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. गॅस अँड वॉटर इनर कॉलमला 19,000 रुपये, हिटिंग अँड लाइटिंग इनर कॉलमला 11,000 रुपये. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स, गॅस अँड वॉटर इनर कॉलमला 19,000 रुपये आणि हिटिंग अँड लाइटिंग 11,000 रुपये. दोनच आयटम आहेत. ऍड करून जी बेरीज येईल ती बेरीज 4,10,000 मध्ये ऍड करायची आहेत. तिला आपण म्हणणार आहोत वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. वर्क कॉस्ट आली 4,40,000 रुपये. आउटरला पण लिहा 4,40,000 रुपये. ऍड ऑफिस एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ओव्हरहेड. ऑफिस ओव्हरहेड कुठे चेक करायचे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चेक करायचे, जिथे आपण ओ ची मार्किंग केलेली असेल. त्यामध्ये आहे सॅलरीज, त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स अँड ऑफिस बिल्डिंग आणि डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर. हे 3 आयटम्स ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर घ्या. सॅलरीज इनर कॉलमला 16,000 16,000 रुपये, प्रॉपर्टी टॅक्स ऑन ऑफिस बिल्डिंग 2,000 आणि डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर 2,000. 4,40,000 मध्ये 16,000, 2,000 आणि 2,000 म्हणजे 20,000 रुपये ऍड करा. त्याच्या समोर लिहा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 4,60,000 रुपये. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड जे आयटम आहेत ते ऍड करायचे आहेत. ऍड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड, त्यासाठी प्रॉब्लेम पहा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच पाहायचं, तिथेच यस ची मार्किंग आहे. कॅरेज, त्यानंतर कमिशन ऑन सेल्स, सेल्स डेपो एक्सपेन्सेस, 3 आयटम आहेत. तीनही आयटमची पोस्टिंग आपण आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेडच्या अंडर करूया. कॅरेज 5,000, कमिशन ऑन सेल्स 7,600 अँड सेल्स डेपो एक्सपेन्सेस 2,400. तिन्ही आयटमच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या इनर कॉलमला पोस्टिंग केल्या. बेरीज करा 4,60,000 मध्ये ती बेरीज ऍड करा. बेरीज करून ऍड करून जी कॉस्ट येते ती आहे टोटल कॉस्ट 4,75,000. 4,75,000. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला सेल्स दिलेले आहेत. सेल्स घेताना जे आउटर कॉलमचे आहेत ते घ्यायचे. आउटर कॉलमचे जे सेल्स आहेत ते बघा 5 लाख रुपये आहेत, ते घ्यायचे एक ओळ सोडून, कारण की मधल्या ओळीवर प्रॉफिट लिहायचं आहे. सेल्स इनर कॉलमला पण लिहा 5 लाख आणि आउटर कॉलमला पण लिहा 5 लाख. आता सेल्स मायनस टोटल कॉस्ट जो येईल तो असणार आहे प्रॉफिट. 5 लाखातून 4,75,000 मायनस करा, प्रॉफिट येतो 25,000 25,000 रुपये. इथे आपला कॉस्ट शीटचं स्टेटमेंट जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. पण एक ॲडिशनल कॅल्क्युलेशन सांगितलंय की प्रॉफिटचे पर्सेंटेज काढायचे आहेत सेल्सवर. काही प्रॉब्लेममध्ये कॉस्टवर विचारता, काही प्रॉब्लेममध्ये सेल्सवर विचारतात. ह्या प्रॉब्लेममध्ये सेल्सवर विचारलेत. म्हणजे हा जो 25,000 रुपये प्रॉफिट आलेला आहे याचे किती टक्के आहेत 5 लाखावर, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. वर्किंग नोट तयार करावी लागेल. त्यापूर्वी मागच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या पहा. कुणाचं लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या. फर्स्ट आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला. फॉर्म्युला वापरला. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, ऍड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल, ऍड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, सेल ऑफ स्क्रॅप ऑफ रॉ मटेरियल आणि रिटर्न आउटवर्ड मायनस केले. कॅल्क्युलेशन करून कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट केला. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स त्यानंतर डायरेक्ट वेजेस ऍड केले. वेजेस 2 प्रकारचे होते. त्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केले, रॉयल्टी आणि चार्जेबल एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग आणि प्राइम कॉस्ट काढली. प्राइम कॉस्ट काढल्यानंतर फॅक्टरीशी रिलेटेड जे आयटम होते ते आपण ट्रेडिंगला पाहिले. का बरं, तर ह्या प्रॉब्लेममध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीने प्रॉब्लेम दिलेला आहे.
मग ट्रेडिंग अकाउंटला कोणते आयटम असतात, तर प्रोडक्शनशी किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड असतात. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणते आयटम असतात, तर बिझनेसचा चालवण्यासाठी, बिझनेस रन करण्यासाठीचे जे खर्च असतात ते प्रॉफिट अँड लॉसला असतात. म्हणून प्रॉफिट अँड लॉसला फक्त ऑफिस आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड आले, आणि ट्रेडिंग अकाउंटला मात्र प्राइम कॉस्टशी रिलेटेड आयटम आले आणि फॅक्टरी ओव्हरहेडशी रिलेटेड आयटम आले. म्हणून आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स कुठे चेक केले, तर ट्रेडिंग अकाउंटला चेक केले. त्यांची पोस्टिंग केली आणि पोस्टिंग करून प्राइम कॉस्टच्या 4,10,000 ते ऍड केले. ऍड करून जी कॉस्ट आली ती आली वर्क कॉस्ट, तिलाच मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. त्यानंतर ऑफिस ओव्हरहेड ऍड केले. ऑफिस ओव्हरहेड ऍड करून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढली. त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड केले आणि टोटल कॉस्ट कॅल्क्युलेट केली. एक ओळ सोडून सेल्स लिहिले, जे प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेले होते. आउटर कॉलमची अमाऊंट घेतली, सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस करून मधला जो डिफरन्स आला त्याला लिहिलंय प्रॉफिट, तो आला 25,000. आता वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. इफ ₹5 lakh सेल्स इज इक्वल टू ₹25,000 प्रॉफिट. 5 लाखाला जर 25,000 रुपये प्रॉफिट असेल तर 100ला किती? 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करा नेहमीप्रमाणे, बरोबरचं चिन्ह करा. 100 इंटू 25,000 अपॉन 5 lakh. 100 गुणिले 25,000 छेद 5 लाख. 0 0 कॅन्सल करा आणि कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 5%. खाली 5 शून्य, वरती पण 5 शून्य कॅन्सल झाले. 5 ने 25ला भाग दिला 5%. म्हणजे कॅल्क्युलेशन करून जो आपल्याला नफा मिळालेला आहे सेल्सवर, तो आहे 5% प्रॉफिट. वर्किंग नोट लिहून घ्या. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.